तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आजचा दिवस छान छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि आज तुम्हाला हा एवढा पसारा काढून काय बसले तर हा सर्व पसारा ना सावीच्या स्कूलच्या ॲडमिशनची तयारी चालू आहे आणि तिला लागणारे डॉक्युमेंट्स एवढे सारे डॉक्युमेंट्स आहेत ना की मलाच आश्चर्य वाटलं एवढं बघून। आमच्या दोघांचे क्वालिफिकेशन्स सर्व सर्टिफिकेट 10th पासूनचे सर्व सर्टिफिकेट्स तिला जॉईन करायचे आणि ते जॉईन करताना ना मला पण असं मी माझा फोल्डर ओपन केला आणि सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला। म्हणजे सर्व सर्टिफिकेट्स लावताना बापरे आपण एवढं शिकलोय आणि आता घरी आहे सध्या असं म्हणजे मनामध्ये कुठेतरी गिल्ट असं फील होतच आहे। पण निदान असं मग त्यावेळेला एक मनात विचार येतो की जाऊ दे निदान तिच्या तरी मुलांच्या तरी शिक्षणासाठी आपलं एज्युकेशन कुठेतरी यूज होते आपल्या एज्युकेशनचं। कारण तिचं ॲडमिशन घेताना किंवा नंतर पण मुलांना म्हणजे शिकवताना प्रायमरी एज्युकेशन तर मी देते म्हणजे मुलांना पण मी जवळपास 4th पर्यंत मीच घेत होते। आत्ता फक्त वेळेच्या अभावी मी त्याचा क्लास घेत नाही किंवा स्टडी घेत नाही पाहिजे तेवढा मला पाहिजे तेवढा स्टडी घेत नाही म्हणून क्लास लावलाय। नाहीतर मोस्ट ऑफ द मीच घ्यायची। पण हे बघताना ना इकडे पुढे पण हेच बघा ही माझी पहिली ह्याची जॉबची हे जवळपास मी 2011 साली जॉब केलेला आणि ही म्हणजे MPM माझी मास्टरची सर्टिफिकेट आहे। ही फायनल सर्टिफिकेट आहे आणि ही पुणे युनिव्हर्सिटीची पण मास्टर डिग्री घेतली तेव्हाची सर्टिफिकेट आहे। आणि मग सर्व म्हणजे तिला फाईल हे त्यातून एवढं हे झालं की बाबा आपण केवढा स्टडी करायचो किंवा त्या रूमच्या आठवणी आम्ही PG मध्ये राहायचो त्यामुळे त्या रूम्सच्या आठवणी सर्व अशा ह्या स्टडी करताना आपण किती स्टडी करायचो। एक टाइम असा शेड्यूल माझा असायचा स्टडी करताना की बाबा नाही मला आता एवढ्या वेळेला स्टडी झालाच पाहिजे माझा असं फार पूर्वी असायचं। आणि आता अनुकरून पण ऍक्च्युअली मी ते एक्सपेक्ट करते की तू तेवढ्या वेळेला बस तेवढं हे कर। पण आताचं हे नाही होत त्याचं ते जनरेशन म्हणा किंवा त्याचं ते वेगळं पडतं माझं वेगळं पडतं। पण माझा एक अनुभव म्हणा की असतो की नाही आपण एवढ्या वेळेला बसला की स्टडी हा चांगला होतो तेव्हा म्हणजे कुठेच लक्ष द्यायचं नाही। म्हणजे आपण असं म्हणतो की आपला स्टडी वाया जातो की अभ्यास वाया जातो जे आपण शिक्षण घेतो ते घरात बसून। पण कधी कधी मनात विचार नाही आपण जसं शिकलो किंवा आपण ज्या मेथड फॉलो केल्या त्याच आपण मुलांना त्या सांगतो। खरंच मी ज्या मॅथ्समध्ये किंवा काय स्टेप केल्या त्या मी आणायला अजून सांगते की मी अशा पद्धतीने करायची बघ तुला माझी मेथड पटते का। म्हणजे कुठेतरी शिक्षणाचा वापर मी करते माझ्या एक मनामध्ये होतं की नाही जाऊ दे काहीतरी करते मी मुलांसाठी का होईना पण माझा शिक्षणाचा वापर होतो। आणि माझी मास्टर डिग्रीची सर्टिफिकेट आहे आणि डिग्री जेव्हा कंप्लीट झाली ना भरपूर हार्डवर्क केलं ह्या डिग्रीसाठी। कारण लॉ होता आणि लॉ तर माझ्या डोक्यावरूनच जायचा मग त्यासाठी मला भरपूर हार्डवर्क करायला लॉ आणि लास्ट सेमला मला स्टॅटिस्टिक होतं आणि भरपूर ह्या डिग्रीसाठी कष्ट केले। नंतर मग माझी म्हणजे प्रत्येक वेळेला मी फर्स्ट क्लासच होते इवन याला पण ग्रॅज्युएशन लेवलला पण ही ग्रॅज्युएशनची बघा माझी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आहे। म्हणजे आज थोडक्यात माझं क्वालिफिकेशन मी तुम्हाला एक सांगते। मी 12th नंतर कॉमर्स साईड 11th पासून मी कॉमर्स घेतलेली। कॉमर्समध्ये मी BCom फायनान्स स्पेशलायझेशन आणि फायनान्सला पण मला फर्स्ट क्लास होता। आणि त्याच्यानंतर मी काहीतरी करायचं या उद्देशाने मी ह्याला MPMला ॲडमिशन घेतलं। MPM म्हणजे मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट अडखळे का बोलताना MPM म्हणजे मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतलं। काहीतरी वेगळी स्ट्रीम मला बँक वगैरे नको पाहिजे काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून घेतलेलं म्हणजे HR रिलेटेड टू HR। आणि काही नाही जॉबचं हे झालं 6 महिने वगैरे मी जॉब केला असेल नंतर मी पुन्हा संसाराकडे वळले। नंतर वाटलेलं की नाही आपण गव्हर्नमेंटमध्ये ट्राय करूया म्हणून भरपूर याच्या एक्झाम दिल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या मी। आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काही कुठे सक्सेस नाही झालं नंतर मी चान्स घेतला म्हणजे नाही झाल्याच्या नंतर तर काही मी हेच नाही केलं। मग वाटलं आता मी काहीच नाही करणार मी आता फक्त हे करणार। पण पुन्हा कुठेतरी आलं नाही काहीतरी केलंच पाहिजे। मग मी त्याच वेळेला नाही झाल्याच्या नंतर भरपूर रेसिपीज शिकायला लागली म्हणजे त्याच्या पोटात काहीतरी जायला पाहिजे या उद्देशाने मी नवीन रेसिपी ट्राय करत गेले। आणि त्यातच ही कुकिंगची वगैरे क्लासेस हे बघा हे पण कुकिंग म्हणजे मी घरात बसून राहिले नाही म्हणजे सतत काहीतरी वाटायचं काहीतरी केलंच पाहिजे घरात बसून राहणं काही नाही म्हणून मी कुकिंगचे क्लासेस वगैरे पण असे केले। आणि नंतर मग त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी आता म्हटलं आता एकदा ट्राय पण केला नाही। जेव्हा 3री 4थीला असेल त्याचं स्कूलचं टायमिंग 10 to 5 होतं त्यावेळेला मी जॉबसाठी ट्राय पण केला। त्यावेळेला मग नाही आजारी पडला मग तेव्हा पुन्हा म्हणजे एक नाही का असं धडपडून आपण उठतो
उठायचा प्रयत्न करतो आणि नंतर पडतो. तसंच माझं झालं. मी एकदम ट्राय केला, मनापासून हे केलं, पण ते काय सक्सेसफुल नाही झालं कारण तो आजारी पडला. तेव्हा मग म्हटलं आता संपलं, आता काही नाही. शांत झाले, म्हटलं आता काही नाही करायचं, आता फक्त तो मी. आणि नंतर घरात असं एकटेपणा जाणवू लागला. मग एकटेपणा आम्ही तिघच असायचो. मग त्यावेळेला मग सावीचा विचार केला आम्ही. आणि सावी आल्याच्या नंतर तर पूर्ण म्हणजे काही नाही, म्हटलं आता सावी आम्ही 14 जण छान मस्त मजेत राहणार, बाकी मी काही करणार नाही. म्हणजे पूर्ण करिअर हा विषय स्टॉप केला. पण काय माहिती ती झाल्याच्या नंतर मग आणखीन पुन्हा तिचे व्हिडिओ टाकला. फर्स्ट व्हिडिओ बघा युट्यूबला तर तिचाच असेल, तिचा व्हिडिओ टाकला मी. आणि त्याच्यानंतर हळूहळू मला पण वाटायला लागलं की नाही, आपण हे एक बघितलं, मी जरा युट्यूब बद्दल सर्च केलं की नाही हे पण एक करिअरचं एक चांगला ऑप्शन आहे. मग पुन्हा मी माझे व्हिडिओ मग पोस्ट करायला लागले. पहिले मी भित्री वगैरे असे होते, पण म्हटलं नाही, आता आपल्याला एका कुठल्या तर नवीन उमेदीने किंवा हा भित्रेपणा सोडून आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी पुन्हा अशा युट्यूबला असे पोस्ट टाकत गेले. म्हणजे अशी नाही का काहीतरी करण्याची एक जिद्द, उमेद म्हणा, ती काही केल्या काही जात नाहीये माझी. काही नाही काहीतरी कशी मी धडपड करत असते, नवीन शिकायचं काहीतरी ट्राय नेहमीच करत असते. म्हणजे लग्नानंतर एवढ्या पिरियडमध्ये, 10 वर्षाच्या पिरियडमध्ये आहे ना, मी म्हणा तर रेसिपीज शिकले, गाडी शिकले आणि पुन्हा रेसिपी शिकले, गाडी शिकले आणि नवीन नवीन काहीतरी असं केक्स वगैरे म्हणा ते मी शिकले. म्हणजे बेकिंग शिकले. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी मी नेहमीच काहीतरी असे शिकत असताना मला ते फार बरं वाटतं की निदान आपण स्वतःला बिझी करतो किंवा एक माइंड फ्रेश होतं. मला काहीतरी येते, हे माइंड पण फ्रेश होतं. आणि तुम्हाला सांगते सावीचं ऍडमिशन म्हणजे ते तर राहिलं बाजूला, मी माझंच सांगत बसले. सावीचं ऍडमिशन हे बघा एवढं, म्हणजे आता ती कुठल्या ग्रुपला टाकायची हेच आम्हाला आता कन्फ्यूज होते आम्ही. हे स्कूलचा आता फॉर्म आहे तिचा आणि हे डॉक्युमेंट्स आम्ही अटॅच केले. तर कुठे टाकायचं, म्हणजे ती असं एज ग्रुप आहे तिचा की काही स्कूलमध्ये ती ज्युनियर केजीला बसते, काही स्कूलमध्ये ती नर्सरीला बसते. मग आम्ही आता सध्या कन्फ्यूज आहोत. पण कन्फ्यूज नाही, मी माझ्या ह्याच्यावरती आम्ही ठाम आहोत सध्या की आम्हाला तिला नर्सरीलाच टाकायचे, कारण तिचे एकंदरीत बघता तिला तिची ग्रोथ वगैरे तर हे हेल्थ वाईज आम्हाला तर वाटते ती नर्सरीलाच पाहिजे, कारण ती नर्सरीला कॅपेबल आहे त्याप्रमाणे. आणि पण मुलांचं शिक्षण म्हणजे खरंच म्हणजे पॅरेंट्सचीच एक हे की कसरत की त्यांना कसं हे करायची, त्यांच्या कलेने कसं घेऊन जायचं वगैरे. आणि आपलं पूर्ण पालकांना असं तयार असलं पाहिजे. म्हणजे स्वतःचं क्वालिफिकेशन मी आणायला म्हटलं, अरे स्वतःचं पुढच्या जनरेशनसाठी तरी काय झालं परत चला बोलू. आणि या सावीचं ऍडमिशन आहे. आम्ही तिला आता कन्फ्यूज म्हणजे असं ती काही स्कूलमध्ये नर्सरीला बसते, काही स्कूलमध्ये ज्युनियर केजीला बसते. मग आम्ही आता कुठल्या ह्याला टाकायचं याच्यामध्ये कन्फ्यूज आहोत. पण थोडंफार जवळ डिसिजन चालू की नाही आता तिला नर्सरीलाच ऍडमिशन घ्यायचं तिची हेल्थ बघता. आणि त्यासाठी कुठलं मीडियम हे पण आहे की आता तिला CBSEला टाकायची की स्टेटला टाकायची, त्याच्यामध्ये पण कन्फ्यूज आहोत. पण CBSEच्या मनाने मला तर आता वाटते की ती स्टेटलाच तिला टाकावं म्हणून चाललाय प्रयत्न. बघू आता तिला कुठल्या स्कूलला तिला ऍडमिशन लागते. म्हणजे आपण जसं 11-12ला आपण त्यावेळेला करायचो, म्हणजे मी जेव्हा स्कूल लेवलला होते तसं आता तिच्या वेळेला करायला लागते आम्हाला की आम्ही भरपूर स्कूलला फॉर्म भरणार आहोत आणि त्यातून कुठल्या स्कूलला तिचा नेम लागेल तिथे ऍडमिशन घेऊन मोकळ व्हायचंय. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.